स्वच्छतेसाठी महापौर आपल्या प्रभागात या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे। प्रभाग क्रमांक 17, 18 आणि 19 मधील यशस्वी आयोजनानंतर आज खारघर येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये या मोहिमेचा शुभारंभ महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईसह परिसर स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। यासाठी मोठ्या संख्येने स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक तसेच स्वच्छता दूत उपस्थित होते। या मोहिमेअंतर्गत नाले सफाई, डास प्रतिबंधक, फॉगिंग व औषध फवारणी, कचरा संकलन तसेच परिसर स्वच्छता यावर विशेष भर देण्यात येत आहे। यावेळी महापौर नितीन पाटील यांनी परिसरातील दुर्लक्षित ठिकाणांची स्वच्छता करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्र स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात नाले सफाईसह विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नितीन पाटील यांनी यावेळी दिली। आज इथे स्वच्छता मोहीम आणि नाले सफाई या कामाचा शुभारंभ खारघर या नोडमध्ये होत आहे आणि प्रसंगी उपस्थित आहेत आमचे ॲडव्होकेट प्रकाशजी बिनेदार साहेब, सभागृह नेते, आमचे शहराध्यक्ष नगरसेवक प्रवीण पाटील आहेत, मधु पाटील आहेत, वासू पाटील आहेत, ॲडव्होकेट नरेश ठाकूर आहेत, ब्रिजेश पटेल आहेत आणि पालिकेचे विधाते साहेब आहेत। आमचा याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या वेळेला प्रभाग 17 मध्ये सर्वप्रथम बिनेदार साहेबांनी त्यांच्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम घेतली, त्यावेळेला आम्हा सर्वांना जाणवलं की हे सगळीकडे व्हायला पाहिजे, कारण त्याचा इफेक्ट हा चांगला होता। त्यांनी मांडलेली संकल्पना उत्तम होती, ती आम्ही उचलून धरली आणि मग प्रभाग 17 झाला, 18 झाला आणि गेल्या शुक्रवारी म्हणजे नाले सफाईचे निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर नाले सफाईबरोबर स्वच्छता मोहीम असा आम्ही दुहेरी प्रयोग सुरू केला। त्यामुळे नागरिकांमध्ये अतिशय समाधानाचं असं वातावरण आहे, परिसर अतिशय चांगल्या रीतीने स्वच्छ होतो, कारण एवढे 150-200 स्वच्छता दूत असतात, ते एकाच भागाची चांगली स्वच्छता करतात। आत्ताच मी सूचना या इथे केलेल्या आहेत त्यांना की नाले सफाईचं काम सुद्धा असंच पाहिजे की एका ठिकाणी किमान तुमचे 70 ते 80 लेबर पाहिजे, तर तो नाला व्यवस्थित साफ होतो आणि त्याची कनेक्टिव्हिटी ही सुद्धा लगतची कनेक्टिव्हिटी म्हणतो, नाहीतर काय होतं मागचा भाग स्वच्छ होतो आणि पुढचा भाग अस्वच्छ असतो, त्यामुळे पाणी जात नाही। हा आमचा यामागचा उद्देश आहे। त्यामुळे निश्चितच हे काम चांगलं होईल आणि नागरिकांना या कामातून समाधान मिळेल। संपूर्ण खारघरमध्ये हा सगळा म्हणजे दौरा चालू राहणार आहे का? हो, संपूर्ण खारघर आता आमचं प्रभाग समिती अ मध्ये आपला हा आजचा शुभारंभ होतोय आणि मी वेळोवेळी आम्ही असतील, बिनेदार साहेब असतील, आम्ही वेळोवेळी त्या भागात जाऊन सगळीकडे म्हणजे संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही त्याची पाहणी करणार आहोत। कामाचं कसं नियोजन आहे, काम चांगल्या रीतीने होतंय की नाही, नागरिकांना आम्ही त्यामध्ये सहभागी करून काम चांगलं जाण्याची पोचपावती नागरिकांकडनं घेणार आहोत। मागच्या वर्षी खरं म्हणजे पावसाळा खूप लवकर चालू झाला होता, मला वाटतं 4-5 मेला काहीतरी पाऊस सुरू झाला, तो अगदी थांबलाच नाही शेवटपर्यंत, म्हणजे वेळच मिळाली नसेल करायची। परंतु यावेळी असं दिसतं की अजून तरी किमान म्हणजे हप्ताभर तरी काही पावसाचा अजून संबंध दिसत नाही। मग अशा वेळेला पावसाळ्यापूर्वीच नालेसफाई होईल असं तुम्ही आश्वासन देऊ शकाल का? हा, म्हणूनच आपण बघताय आता नालेसफाईचे ठेकेदाराची पण एक 150-200 माणसं आहेत, त्यांच्या मशिनरी आहेत। ह्या इथे जे रेग्युलर साई गणेश ह्या कंपनीची आमची जी स्वच्छता मोहिमेमध्ये ती माणसं आहेत। हे सगळे एकत्रित करण्याचं काम म्हणजे हेतूच हा आहे की हे काम जलद रीतीने कमी वेळामध्ये आणि पावसाळ्याच्या आधी व्हावं, हाच या मोहिमेचा उद्देश आहे। बिनेदार साहेब, आपल्या संकल्पनेतनं म्हणजे ही स्वच्छता मोहीम सुरू आहे, तुम्ही समाधानी आहेत का तुमच्या प्रभागात आणि इथे काय नियोजन आहे? ही मोहीम प्रभाग क्रमांक 17 या ठिकाणी चालू झाली आणि ती यशस्वीपणाने प्रत्येक आठवड्याला इतर प्रभागामध्ये चालू आहे। आम्ही फक्त हे दाखवण्यापुरतं नाही, तर माननीय महापौर साहेबांची संकल्पना ज्या पद्धतीमध्ये आहे ती दर महिन्याला एका प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली पाहिजे आणि मग ती एक प्रभाग हा मोठ्या प्रमाणात असतो। आता नवीन पनवेलचा धरला तर 100 बिल्डिंग एका सेक्टरमध्ये आहेत, 8 सेक्टर आहेत, 8 स्लमच्या एरिया आहेत आमच्या इथे, तर त्याच्यामुळे त्याच्यातला 25% एरिया कव्हर होतो एका वेळेला। मग दुसऱ्या वेळेला दुसऱ्या शनिवारी म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये दुसरा एरिया, तिसऱ्या वेळेला तिसरा एरिया, अशा पद्धतीतला सगळा एरिया कव्हर होतो। माननीय महापौर साहेबांनी याला चांगला दुजोरा दिलेला आहे की संपूर्ण पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग समिती अ, ब, क आणि ड या 4ही प्रभाग समितीमध्ये एकाच वेळेला नाले सफाई, रस्त्यांची साफसफाई, धूर फवारणी, औषध फवारणी ही एकाच वेळेला होत आहे। आज आपण पाहतो की बाजूला औषध फवारणी आणि धूर फवारणीसाठी या ठिकाणी टीम आलेली आहे, त्याच्यानंतर साफसफाईसाठी टीम आलेली आहे, रस्ते साफसफाईसाठी जवळजवळ 150-200 हे स्वच्छता दूत या ठिकाणी आहेत आणि मग त्याच्यामुळे
त्या विभागामध्ये चांगल्या पद्धतीतली साफसफाई झाल्याच्या नंतर जो कचरा साचतो तो तातडीने लगेच मागच्या बाजूला तातडीने उचलला जातो. हे जो प्रकार चालू आहे या बाबतीमध्ये नागरिक खुश आहेत आणि नागरिक समाधान करत आहेत की अशा पद्धतीतली मोहीम ही पहिल्यांदा आम्हाला पाहायला मिळते. ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे ही मोहीम आणि त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नागरिकांना एक स्वच्छतेचा एक चांगल्या पद्धतीतला दिलासा मिळेल असा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. तर उपायुक्त विद्यार्थी साहेब खरं म्हणजे मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी स्वच्छता दूत असतील किंवा इतर कर्मचारी आणले आहेत, मग बाकीच्या ठिकाणी ताण पडेल ना असं नाही म्हणता येईल किंवा तिथली साफसफाई किंवा तिथलं काही म्हणजे नाली सफाई पाठीमागे राहील असं नाही म्हणता येईल. नाही, आता हे महापौर साहेबांची संकल्पना ती आहे की आठवड्यातनं एक दिवस चारही प्रभागातली लोक एका ठिकाणी येऊन त्या प्रभागामध्ये रोजच्या साफसफाई सोडून अशा काही जागा राहतात की ज्या ठिकाणी रेग्युलर साफसफाईमध्ये त्या जागा सुटतात, ते अशा ठिकाणचा कचरा बाहेर निघावा आणि त्या निमित्तानं डीप क्लीन सारखा प्रभाग स्वच्छ होऊन जावा. आता हे फक्त आज सुरुवात ह्या वॉर्डमध्ये आहे, वॉर्ड नंबर 4 मध्ये, पण सेम हे वॉर्ड नंबर 5 मध्ये, वॉर्ड नंबर 3 मध्ये, वॉर्ड नंबर 2 मध्ये, सगळ्या वॉर्डमध्ये सेपरेट ही मोहीम असणार आहे. आणि ती संकल्पना अशी आहे की आठवड्यातून 2 दिवस त्या प्रभाग समितीमधली लोक एकत्र येतील आणि तो एक वॉर्ड पूर्ण क्लीन करून जातील. रोजची साफसफाई आपण करतोच आहे, त्याच्यामध्ये परिणाम नाहीये, मात्र हे रोजची साफसफाई झाल्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये तो वॉर्ड पूर्ण क्लीन करणं ही संकल्पना त्यांनी मांडली आणि ती आतापर्यंत पनवेलला सुरुवात केल्यानंतर तिचा 100% ती सक्सेसफुल दिसली. त्याच्यामुळे त्यांची संकल्पना एकदम चांगल्या पद्धतीने ते आणि आहे ते राबवत आम्ही प्रयत्न 100% करू. बरं, खारघरचे शहराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी आहेत प्रवीणजी. खरं म्हणजे खारघर आहे ना, खूप मोठा एरिया आहे, साफसफाई आहेच मान्य आहे, परंतु काही प्रश्न दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ सार्वजनिक शौचालय किंवा सार्वजनिक टॉयलेट या ठिकाणी दिसत नाही, अशा पद्धतीच्या देखील समस्या लोकांच्या जाणवतात. भविष्यकाळात या सगळ्या गोष्टी आता पालिकेला बऱ्यापैकी आता म्हणजे कालावधी मिळाला, मागचा टर्म गेला, आता नवीन, आता यासाठी काय उपाययोजना आहेत का, ठरवलेल्या आहेत का? सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आणि सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब, महापौरजी आणि सभागृह नेते यांच्या संकल्पनेतून वेळोवेळी खारघरचा विकास होतच गेलेला आहे आणि स्वच्छतागृहांचा विषय आला त्याचाही पालिकेमार्फत आणि संयुक्त मीटिंग झालेली आहे, त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय येणार आहे. आणि आत्ता जी स्वच्छता मोहीम आहे ही इफेक्टिव्ह याच्यासाठी होणार आहे कारण एवढे स्वच्छता दूत असले तर एक सेक्टर पूर्ण एकाच 2 ते 3 तासामध्ये सेक्टर कव्हर होऊन जाईल आणि तो इफेक्टिव्ह जो स्वच्छतेचा इफेक्ट आपल्याला दिसेल त्या सर्व खारघरवासिया त्यात प्रेरित होऊन स्वतः सुद्धा स्वच्छतेमध्ये भाग घेतील अशी महापौर नितीनजी पाटील आणि सभागृह नेते बिनेदार साहेब यांची संकल्पना आहे. आणि विधाते साहेबांनी सांगितले की वेळोवेळी स्वच्छता होतच असते, पण ही जी स्वच्छता आहे नागरिक यामध्ये सहभागी होतील आणि जनजागृती स्वच्छतेची अजून चांगल्या प्रकारे होईल अशा आहे आम्हाला. साहेब, शेवटचाच प्रश्न आहे, जसं मी बोललो की खारघरमध्ये साफसफाई चालू आहे, तशी इतर एरियामध्ये देखील अजून बऱ्याच ठिकाणी अशी स्वच्छता मोहीम व्हायला पाहिजे. मी बोललो की बाबा आमच्या भागामध्ये आता जे खाजगी बिल्डर आहेत त्यांच्या मार्फत खूप ठिकाणी रस्त्यावर मजबूत म्हणजे एवढी डेब्रिज टाकली जाते की खरोखरच म्हणजे अक्षरशः ना ते खूप घाण वाटतं सगळा प्रकार आणि अर्थातच प्रदूषण देखील होतं. या संदर्भात देखील काही करता येईल का? प्रभाग समिती ही भौगोलिकदृष्ट्या खूप मोठी आहे, त्यामुळे मी आत्ताच आमच्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाला आत्ताच सूचना केलेल्या आहेत की खारघर विभागाची स्वच्छता मोहीम ज्या प्रभागात राबवली जाते अशी प्रभाग 1, 2, 3 ह्यांची सेपरेट म्हणजे ह्यांनी तिथली स्वच्छता किंवा नालेसफाई ही वेगळ्याने व्हावी आणि ज्या नागरिकांच्या किंवा आपल्या ज्या तक्रारी आहेत जे डेब्रिज अनधिकृतरित्या टाकलं जातं त्या ठिकाणी मी लवकरच भेट देणार आहे आणि तिथली परिस्थिती मी जाणून घेणार आहे आणि योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मी महापालिका अधिकाऱ्यांना देणार आहे. खारघरमध्ये आज स्वच्छता दौरा या ठिकाणी चालू आहे. स्वतः महापौर नितीन पाटील साहेब देखील आलेले आहेत, त्यांच्यासोबत प्रकाशजी बिनर्द असतील किंवा प्रवीण पाटील असतील, विद्यार्थी साहेब असतील, सर्व मंडळी त्यांचे सहकारी देखील आहेत. कशा रीतीनं हा स्वच्छता दौरा होतो आपल्याला पाहायचा आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी निश्चितच नाले सफाई पूर्ण होईल असा देखील त्यांनी विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता खारघर. धन्यवाद.